फक्त 3 दिवसात 23 कोटीचे अवैध गौण खनिज उत्खनन करण्यात आलेले आहेत. यवतमाळ वर्धा नांदेड रेल्वे प्रकल्पातील अवैध गौण खनिज उत्खनन प्रकरणात विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे यांच्या आदेशानंतर करण्यात आलेल्या एटीएस मोजणीचा प्राथमिक अहवाल समोर आलेला आहे. कळंब तालुक्यातील बेलोना, चापरडा व घोटी या 3 गावांमध्ये 3,36,707 ब्रास मुरुमाचे उत्खनन झाल्याचे निष्पन्न झाले. शासनाच्या 700 रुपये प्रति ब्रास दरानुसार याची किंमत 23,56,94,900 रुपये इतकी आहे. 5 पट दंड आकारल्यासह ही रक्कम 100 कोटीपेक्षा अधिक होऊ शकते. या प्रकल्पांतर्गत यवतमाळ तालुक्यातही एटीएस मोजणी सुरू असून काही अहवाल तयार झाले आहेत. मात्र बांधकाम विभागाकडून अपेक्षित सहकार्य मिळत नसल्याने अहवाल तयार करण्यात अडचणी येत असल्याचे तहसीलदारांनी नमूद केले आहे. पारवा, गोधनी, वडगाव रोड, जांब, वाकी, भोसा, कार्ली, चापढोह आदी भागांची मोजणी झाली असून इतर ठिकाणी प्रक्रिया सुरू आहे. उमरखेड येथे 17 गटांपैकी 13 गटांचे अहवाल प्राप्त झाले असून 5,75,532 ब्रास अतिरिक्त मुरुम उत्खनन झाल्याचे आढळले आहे. याची किंमत सुमारे 40 कोटी रुपये असल्याचे सांगितले जाते. दरम्यान पुसद भागात कोट्यवधी रुपयांचे उत्खनन झाल्याचा आरोपही असूनही विभागीय अधिकाऱ्यांनी अवैध उत्खनन नसल्याचा अहवाल दिल्याने शंका निर्माण झाली आहे. विधानसभा उपाध्यक्षांनी तक्रारकर्ते अमोल कोमावार यांच्या उपस्थितीत मोजणी करण्याचे आदेश दिले होते, मात्र त्यांचे पालन झाल्याचा दावा नाही. त्यामुळे पुन्हा तपासणी करण्याची मागणी करण्यात येत आहे. अवैध उत्खनन प्रकरणात खनिकर्म विभागानेही आवश्यक मनुष्यबळ उपलब्ध करून न दिल्याने मोजणी प्रक्रियेत अडथळे येत असल्याचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणात जबाबदार अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याची मागणी अमोल कोमावार यांनी केली आहे.